जागा वाटपावर एकमत न झाल्याने राज्यभरामध्ये तब्बल 16 महापालिकांमध्ये भाजप सेनेची युती तुटली। शिंदेंची शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढणार। राज ठाकरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। प्रचार आणि पुढच्या रणनीतीबाबत ठाकरे बंधूंमध्ये 2 तास मातोश्रीवर खलबत। मुंबईत मातोश्री बाहेर शिवसैनिकांचं नाराजी नाट्य। प्रभाग क्रमांक 202 मधून माजी महापौर श्रद्धा जाधवांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा स्फोट। तिकीट नाकारल्याने शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांना अश्रू अनावर। ठाण्यातल्या भाजप कार्यालयामध्ये नाराज कार्यकर्त्यांचा गोंधळ। इच्छुकांना डावलल्याने संतप्त कार्यकर्त्यांचा ठाण्यातील वर्तकनगर इथल्या कार्यालयामध्ये राडा। संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे मंत्री अतुल सावेंच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा राडा। महिला पदाधिकाऱ्यांसह पुरुष कार्यकर्त्यांचाही गोंधळ। निष्ठावंतांना डावलून नव्या कार्यकर्त्यांना तिकीट दिल्यामुळे नाराजी। नाशकात भाजपमध्ये तिकीट वाटपावरनं राडा। एबी फॉर्मची पळवापळवी, गाड्यांचाही पाठलाग। इच्छुकांकडनं थेट भाजप जिल्हाध्यक्षांचा पाठलाग। नागपूरमध्ये एबी फॉर्म न मिळाल्यामुळे अजित पवारांच्या पक्षातील इच्छुक नाराज कार्यकर्त्याने हातात वस्त्रा घेत कार्यालयातील टीव्ही आणि काचा फोडल्या। अकोल्यामध्ये माजी महापौर विजय अग्रवालांचं तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश। महिलेला भोवळ। चंद्रपुरातही भाजप नेत्यांसमोरच महिलेचा टाहो, तर जालन्यामध्ये कैलास गोरंट्यालांसमोर महिलेला अश्रू अनावर। इच्छुकांच्या नाराजीचा कडेलोट। पुण्यामध्ये शिवसैनिकांचा संताप। बाळासाहेब उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा फोटो असलेला बॅनरच फाडला। पुण्यामध्ये विजय शिवतारेंकडनं एबी फॉर्मचं वाटप, मात्र कार्यालयाबाहेर शिवसैनिकांचा राडा। शिवतारेंनी पैसे घेऊन एबी फॉर्म वाटल्याचा आरोप। आयुष कोमकर हत्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरला राष्ट्रवादीकडनं उमेदवारी। सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर तुरुंगातनं निवडणूक लढवणार। गुंड गजा मारण्याची पत्नी जयश्री मारण्यालाही उमेदवारी। दादरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून लढण्यास भाजपच्या अक्षता तेंडुलकरांचा नकार। वॉर्ड क्रमांक 192 शिंदेंना सुटल्यामुळे शिंदे शिवसेनेकडून लढण्याची ऑफर, मात्र हिंदुत्व भाजप परिवार न सोडण्याचा अक्षता तेंडुलकरांचा निर्णय। संभाजीनगरमध्ये आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे पोस्टर्स फाडले। भाजपने दगा दिल्याचा आरोप। आरपीआय आठवले गटाच्या वाट्याला एकही जागा नाही। संभाजीनगरमध्ये उमेदवारी नाकारल्याने एमआयएमच्या माजी नगरसेवकांचा संताप। इम्तियाज जलील यांचे पोस्टर पायी तुडवले। जलील यांनी लाखो रुपये घेऊन तिकीट वाटल्याचाही आरोप। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता। 5 जानेवारीला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। उद्योगपती अदानींनी मध्यस्थी केली तर शरद पवार एनडीएमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन। शरीराच्या अनेक समस्यांची झुंज अपयशी। खालिदांच्या जाण्याने बांगलादेशी राजकारणामध्ये शोककळा।